रत्नागिरी, पाकिस्तान नकाशावरून पूर्ण नष्ट होईल. विनायक राऊत. पाकिस्तानचे युद्ध सुरू झालेले असताना आम्ही सगळे भारतीय आणि उद्धव ठाकरे शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे. भारतीय नागरिक यामध्ये जखमी होणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या पद्धतीने भारतीय सेना सध्या कामगिरी करते आहे त्यावरून पाक व्यक्त काश्मीर आपल्याकडे येण्यास काही हरकत नाही. या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता मला वाटते आहे. पाकिस्तानात पूर्णपणे नकाशावरून नष्ट होईल. टेक पाकिस्तान पूर्णपणे नकाशावरून नष्ट होईल. पाकिस्तानने प्रकारे आपल्या नागरिकांवरती हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. आज दुसरा दिवस होता काल रात्रीचा. त्याला चोख उत्तर भारतीय नौसेनेने दिलेलं पाहायला मिळते. काय प्रतिक्रिया असेल याच्यावरती? खरं म्हणजे पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचं काम आपलं सैन्य दल करेल यामध्ये कोणतीही शंका नाही. आमचा पूर्ण विश्वास आपल्या भारतीय सैन्य दलावर आहे. आणि पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे, आता अख्ख्या संपूर्ण जगामध्ये सिद्ध झालेला आहे. त्यामुळे नक्कीच या दहशतवादाचा बिमोड करण्याचं काम आपलं भारतीय सैन्य करेल अशी मला खात्री आहे. ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळ आणि खास करून नागरिक आज बऱ्याच ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये लोकांतून हल्ला झालेला आहे, शाळेवरती हल्ला झालेला आहे. खरं आहे ते. मी पण आज आमच्या तिथल्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तर तिथले नागरी वस्तीवर पाकिस्तान्यांचे ड्रोन हल्ले आणि इतर घुसखोरांकडून खूप मोठ्या प्रमाणात हल्ले करून जीवितहानी करण्याचा प्रयत्न केला जातोय असं लक्षात येते. परंतु नक्कीच ह्या सगळ्या पाकिस्तानच्या कुरापतींना ठेचून काढण्याचं काम आपलं सैन्य दल करतंय. आणि तिथले आपले जम्मू काश्मीरमधले आपले भारतीय सुद्धा तेवढंच निकराने त्याचा प्रतिकार करतायत. पण ज्या पद्धतीने त्याने एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर हल्ला करून तिथल्या विद्यार्थ्यांना जखमी केल्याचं ऐकिवात आलेलं आहे, हा अत्यंत निंदनीय आणि भ्याड हल्ला आहे आणि नक्कीच त्याचा बदला घेतला जाईल. अनेक ठिकाणी रात्री आपण ब्लॅकआउट करतो आहे. भारत सरकार सुद्धा या सगळ्या प्रयत्नामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळते. कसं बघता याच्याकडे? पाकिस्तानच्या विरुद्ध लढत असताना आम्ही संपूर्ण भारतीय किंबहुना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित संपूर्ण भारतीय हे माननीय पंतप्रधानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतच. पण कोणत्या परिस्थितीत यावेळेला आपल्या देशातील मनुष्यहानी जास्त होऊ न देता पाकिस्तानचा दहशतवादी कंबरड मोडून काढण्याचं काम सैन्य दलाच्या माध्यमातून केलं जावं अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की पाक व्याप्त काश्मीर जो आहे तो भारतानं आपल्याकडे परत घ्यावा. या युद्धामुळं ही आशा पल्लवी झाल्याची वाटते तुम्हाला? आता ज्या पद्धतीने आपले सैन्य दल ह्या पाकिस्तानचा प्रतिकार करते किंवा पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत ते पाहिल्यानंतर आपल्या सैन्य दलाच्या माध्यमातून POK हा भाग आपल्यामध्ये यायला काय हरकत आहे असं मला वाटत नाही. एक नक्की ह्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील अशी शक्यता दिसून येते. तिकडे बलुचिस्तान उभं राहिलेलं आहे, इकडे POK ताब्यात घेण्याचा प्रयत्न होईल आणि शिल्लक राहिलेला जो काय अतिरेक्यांचा पाकिस्तान हा पूर्णपणे नकाशावर नष्ट होईल असं मला वाटतं. काल नौसेनेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं गेलं, भारतीय सेनेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं गेलं की विमान उड्डाणांच्या आडून नागरी विमानांच्या उड्डाणांच्या आडून हा हल्ला केला जातोय. एक प्रकारे भारताला रोखण्यासाठी अशा पद्धतीची रणनीती पाकिस्तान वापरताना पाहायला मिळते. रेडीचा डाव युद्धामध्ये सुद्धा रेडीचा डाव खेळण्यामध्ये पाकिस्तान अग्रेसर आहे. नागरिकांना पुढे आणायचं, शाळेतील विद्यार्थ्यांना पुढे आणायचं आणि कुठेतरी दाखवून द्यायचं की बघा भारताने निष्पाप नागरिकांवर हल्ले केले, विद्यार्थ्यांवर हल्ले केले. अशा पद्धतीने कुटील डाव ह्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून खेळले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. नवीन पुतळ्याचं कसं बघताय? मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहे. नाही, राजकोट येथे करोडो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल आम्हाला अभिमान तर आहेत. परंतु यापूर्वीचा अनुभव जो आहे की पुतळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नावाखाली करोडो रुपये भ्रष्टाचारी मार्गाने उकळलेलं
जे राज्यकर्ते ते सुद्धा त्या सिंधुदुर्गमध्ये आहेत. छत्रपती महाराज शिवाजी महाराज त्यांना माफ मात्र कधी करणार नाही. पण राजकोट मधल्या नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करायला आम्हाला अभिमान वाटेलच, पण ज्या पद्धतीने त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातोय तो निंदनीय आहे. नाही, उद्धवजींना ह्या इतर पोपटपंची करणाऱ्याप्रमाणे नेहमीच बोलत राहिलं पाहिजे असं नाहीये. जे बोलायचं असतं ते सामनाच्या माध्यमातून बोललं जातं आणि प्रत्यक्ष परवाच्या दिवशी उद्धवजींची प्रत्यक्ष